मी अरुण उर्फ नाना कांबळे व्यासपीठावर विराजमान व्हायचं आणि महिला पत्रकार सर्व मान्यवरांचंही मी व्यासपीठावर मान्यवरांबरोबर अतिशय आदरपूर्वक असं हार्दिक स्वागत करतो. आणि या ठिकाणी माझी विनंती असेल की स्थायी समितीचे विद्यमान सभापती आदरणीय अभिषेक बारणे साहेब त्यांच्या मेमण्याच्या लग्नासाठी पुढे जायचं होऊया. मी विनंती करतो ऑडिओ व्हिडिओ क्लिप आपण पाहूया. यशाची व्याख्या केवळ विजय नव्हे तर पराभवानंतर पुन्हा उभं राहण्याची जिद्द असते. पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणातील एक असा चेहरा ज्यांनी अतिशय कमी वयात विजयाचं स्वप्न पाहिलं, विकास आणि म्हणूनच कार्यकर्त्यांची मोठी फळी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. त्याची तिजोरी ज्यांच्या हाती असते त्या स्थायी समितीच्या सभापती पदाची जबाबदारी त्यांनी अत्यंत अभ्यासूपणे पेलली. धन्यवाद. या ठिकाणी मी मानवतो स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे साहेब यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. पिंपरी चिंचवड महिला पत्रकार संघाला अतिशय आनंद होतो. हा सन्मान होत असताना आपण या ठिकाणी थांबायचं. साहेब असतील, म्हणजे भाऊ असतील, सगळे असतील. आज आम्हाला तुम्ही या ठिकाणी निमंत्रित केलं आणि आमचा सत्कार समारंभ घेतला. कुणाचाही सत्कार करताना प्रथमतः ज्यावेळेस आपण एखादा सत्कार करतो तर त्यावेळेस आपण त्याला एक प्रेरणा देतो की पुढील काळामध्ये त्याने कसं काम केलं पाहिजे. आज जर सत्कार घेता येतो तो ऋणी देखील होतोच. मग त्या ऋणातून मुक्त व्हायचं असेल तर ते कार्यातून दाखवावं लागतं. निश्चितपणे तुम्ही ज्यावेळेस महिला पत्रकार संघ ज्यावेळेस आमचा सत्कार घेताय तर निश्चित आम्ही सर्व नगरसेवक येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने चांगलं काम करण्यासाठी शहरासाठी कटिबद्ध आहोत. आज जर खऱ्या अर्थानं पाहिलं तर आपल्या शहरासाठी आज एक अभिमानाची गोष्ट आहे. आज माता रमाईच्या स्मारकाच्या भूमिपूजनाचा आज कार्यक्रम झाला. जशा पद्धतीने माता रमाईंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साथ देऊन ज्या त्यांची विचारधारा आपल्या अख्ख्या देशाला माहिती तर जगाला कळली आणि जगाला जर आज आयडल पर्सन म्हणून जर आपण जर फॉलो करतो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोलतो आणि त्यांच्या पाठीमागं जर भक्कमपणे पण होते तर माता रमाई होते. तशाच पद्धतीने माता रमाईंचा आदर्श घेऊन या सर्व महिला आमच्या ज्या पत्रकार आहेत ते आमच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये सातत्याने कार्यरत असतात. सातत्याने सर्वच पत्रकारांचं काम, पोलिसांचं काम, वकिलांचं काम आणि डॉक्टरचं काम. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही आम्हाला जोडीला घेतलं तर आम्ही पॉलिटिशियनचं पण काम, आपल्या सगळ्यांचंच काम 24 तासाचं काम आहे. आपल्याला नाही ही शंका असते. महापालिका कळलेले लोक न कळणाऱ्या लोकांना बरोबर घेऊन ही महापालिका हाकण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या मर्जीनुसार. व्हायला काय पाहिजे तर महापालिकेचं कामकाज, महापालिकेची सिस्टीम ही प्रत्येक नगरसेवकाला कळायला आणि ती तशी कळावी म्हणून खरं म्हणजे पत्रकारांनी माझी विनंती आहे नाना वगैरे यांना की एखादी कार्यशाळा आयोजित करता येते का ते पाहू. आता गोरखे मॅडम सारखे जे जुने नगरसेवक आहेत ज्यांना थोड्याफार प्रमाणामध्ये महापालिका समजू लागली असं वाटतंय त्यांनी ती इतरांना समजून सांगावी. ज्यांना महापालिका समजत नाही असं वाटतं त्यांनी ती समजून घेण्याचा प्रयत्न करावा. आता मध्ये प्रकरण झालं थोडंसं वेगळं. अध्यक्ष आपल्याला विनंती करतो. पुन्हा एकदा अर्चना बेंडे आणि शुद्ध. राजकारणाच्या पटलावर जेव्हा संवेदनशील मन आणि जनसेवेची जिद्द एकत्र येते तेव्हा एक आश्वासक नेतृत्व जन्माला येतं. पिंपरी चिंचवडच्या विकासाच्या प्रवासात स्त्री शक्तीचा बुलंद आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे अशा कर्तबगार महिला शहराच्या उपमहापौर माननीय शर्मिलाताई बाबर. शर्मिलाताईंचा प्रवास हा केवळ पदापर्यंतचा प्रवास नाही तर तो लोकांशी जोडलेल्या नात्यांचा प्रवास आहे. आपल्या प्रभागातील रस्ते, पाणी आणि आरोग्य
या मूलभूत प्रश्नांसाठी त्या नेहमीच अग्रभागी राहिल्या. राजकारणात येण्यापूर्वीपासूनच सामाजिक कार्यात त्यांनी स्वतःला झोकून दिलं होतं. चिंचवडच्या उपमहापौर माननीय शर्मिलाताई बाबर यांना त्यांच्या पुढील वाटचालीस आणि लोकसेवेच्या कार्याला मनापासून शुभेच्छा. आज या ठिकाणी पिंपरी चिंचवड महिला पत्रकार संघाच्या वतीनं त्यांना सन्मानित करत आहोत. पिंपरी महिला पत्रकार संघ श्रद्धा मॅडम. पत्रकार संघ तसेच शहरातील सर्व महिला पत्रकारांच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित पदाधिकारी आणि नवनिर्वाचित महिला नगरसेवकांचा गौरव समारंभ घेतलेला आहे. खरोखरच आज ह्या पत्रकार आहेत असं वाटत नाही ना कुणाला. कारण त्यांची वेगवेगळी रूपं मी दररोज बघते. आज खरंच सगळ्या पत्रकार मैत्रिणी एवढ्या माझ्या गोड दिसतात की म्हणजे असं वाटत नाही की फक्त पत्रकारितच आहे. त्यांचे म्हणजे एवढं सगळं करून त्या घरातला उठून हे करून पत्रकार म्हणजे विशेष म्हणजेच सगळे ज्या पत्रकार मैत्रिणी आहेत त्या प्रत्येक ह्याच्यात प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात. कोण ह्याच्या आरोग्याच्या ह्याच्यात आहे, वैद्यकीय आहे, कोण वेगवेगळ्या शैक्षणिक अशा प्रकारच्या प्रकारामध्ये बी त्या पत्रकारित करतात. आणि ह्या महिलांना बघून खरोखरच वाटतं की खरंच घर हे सांभाळून त्या बिचाऱ्या 3 वाजता पळत येतात आणि सगळं त्यांच्याकडे आणि असं घेतलेला आहे सत्कार का, त्याबद्दल मी त्यांचे खरंच खूप आभारी आहे. आणि मला आणि आमच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेविकांना इथं बोलावून जो सत्कार केला त्याबद्दल मी खूप धन्यवाद आहे. आणि आपले जाधव साहेब त्यांचा मुलगा मंथन खरोखरच म्हणजे मानून घेतलेला आहे करतो. आणि ह्या सगळ्या माझ्या महिला पत्रकार मैत्रिणींना ह्या सगळ्या पत्रकार बंधूंचं सहकार्य खूप लाभलेलं आहे. त्याबद्दल मी सगळ्यांचं खूप अभिनंदन करते, कौतुक करते. आणि तुम्ही असे छान छान कार्यक्रम घ्या. आणि आत्ताच जर म्हणाल आता सगळ्यांचे तुम्ही सत्कार घेतले आणि वेगवेगळ्या प्रकारचे फक्त तुम्ही नगरसेवक महिलांचाच नाही घेतला तर प्रत्येक विविध क्षेत्रातील महिलांचा तुम्ही सत्कार घेतला. महिला दिन 8 मार्चला संपला परंतु तुम्ही 365 दिवस आपला महिला दिन आहे हे सिद्ध केलं. त्याबद्दल आणि तुम्ही दररोज त्याबद्दल मी तुमचं खरंच कौतुक करते सगळ्यांचं. आणि परत आपल्या या सगळ्या महिला पत्रकार भगिनींना माझ्या मैत्रिणींना शुभेच्छा देते. तुम्ही असंच खूप जोरात चांगलं काम चालू ठेवा. अध्यक्ष अर्चनाताई मेंढे आणि श्रद्धा प्रभूने आपल्याला विनंती करतो आपण अनुराधाताईंचा या ठिकाणी सन्मान करूया. सारी प्रभूने आपल्याला माझी विनंती आहे. आणि यानंतर माझी अनुराधाताईंना विनंती असेल मनोगत व्यक्त करण्यासाठी. आज पत्रकार संघाने जो हा कार्यक्रम ठेवलाय नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी ज्येष्ठ झाला होता नाही का, तर तरीही आज खरं तर सर्व बसलेल्या नगरसेवकांना सरांनी खूप छान मार्गदर्शन केलं. खरं तर हे आपण मागणी केली आहे अध्यक्षांजवळ की नवीन नगरसेवकांसाठी कार्यशाळा घ्या किंवा तिकडे म्हाळगीला पण 2 दिवसाची बैठक घ्या. आणि म्हणजे खरंच शिकायची गरज आहे आणि शिक्षण हे आयुष्यभर चालूच असतं. जे काय शिकायला मिळतं ते कमीच असतं. तर मी पुन्हा एकदा अध्यक्षांना सांगेन की खरंच कार्यशाळा घ्या. कारण जीबीमध्ये बोलताना अडखळण्यासारखं होतं, दुसरं आपलं चुकतंय काय,
जरी बोलता जरी आता मी जरी जुने असतो तरी वाटतं रे आपण काय बोलताना चुकतोय काय, तर त्यासाठी एक धीटपणा या नवीन लोकांमध्ये आला पाहिजे. एकतर पालिकेमध्ये गेल्यानंतर आपण चाललोय आणि आपल्याला कोणी न बघितल्यासारखं करणं हे पण आपल्याला चुकीचं वाटतं. त्यासाठी महिला नगरसेवकांनी तरी आतमध्ये जाताना व्यवस्थित ताटपणाने जायचं. काय बरोबर की नाही? आपल्याला आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करूया. धन्यवाद. पत्रकार संघाच्या वतीनं आमच्या सर्व महिला भगिनी यांनी आज जो आमचा या ठिकाणी सन्मानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, तर त्यासाठी व्यासपीठावर उपस्थित आमच्या सगळ्या नगरसेविका मैत्रिणी, सर्व पत्रकार, समोर बसलेले सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनो, आता अनुराधांनी अगदी व्यवस्थित आम्हाला सर्वांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि पत्रकार आपले बाळासाहेब ढसाळ्यांनी सुद्धा अगदी छान मार्गदर्शन केलेलं आहे. कारण त्यांचा जो अनुभव आहे तो खर्च वाखाणण्यासारखा आहे. त्यांना पालिकेची पूर्ण माहिती आहे आणि त्यांनी त्यांच्याकडे जे काय ते सर्व आज या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मग आमच्या नवीन नवनिर्वाचित सर्व महिला मैत्रिणी सुद्धा चांगल्या सुशिक्षित आहेत आणि त्यांना कामाचा अनुभव पण आहे. तर इथून पुढे सुद्धा त्या चांगल्या पद्धतीने आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आपल्या प्रभागासाठी चांगलंच काम करतील अशी मी आशा करते. साप्ताहिक पालिका संदेशच्या मंदार वनसोडे आपल्याला माझी विनंती असेल, सौभाग्यवती शीतलताई वडनेकर यांना या ठिकाणी आपण सन्मानित करूया. शैक्षणिक क्षेत्रामध्ये या दोघांचंही खूप काम आहे, उभयतांचं अनेक ठिकाणी आणि कार्यक्रमांच्या निमित्तानं शीतलताईंकडे जाणं झालेलं आहे. तर खऱ्या अर्थानं आणि विशेष म्हणजे एक ॲव्हरेज सुद्धा इंग्लिश मिडियम आणि त्या पद्धतीचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या त्यांच्या ज्या काही योजना आणि शाळेच्या माध्यमातून त्यांचं जे काही काम आहे ते खरंच वाखाणण्यासाठी त्यांना. आणि सर्वात पहिल्यांदा महिला पत्रकार ज्या आहेत त्यांचं सगळ्यांचं कौतुक, म्हणजे पत्रकार बंधूंचं पण कौतुक आहे, पण महिलांचं हे विशेष कौतुक. कारण महिला पत्रकार ही जशी आम्ही जशा सगळ्या महिला एकत्र आलो आहोत तशाच पद्धतीने या पत्रकार महिला आहेत. आणि आपण जे म्हणतो की घर सांभाळणारी महिला ही शहर सांभाळू शकते, गाव सांभाळू शकते, तशा पद्धतीनंच ह्या सगळ्यांचं काम आहे. त्या आम्हाला सुद्धा सांभाळून घेतात, त्याच्यामुळे त्यांचं सगळ्यात आधी कौतुक. आणि आम्हाला आज इथं बोलवलं, आमचा हा सन्मान केला, त्याच्याबद्दल धन्यवाद तुमचे सर्वांचे. आणि कौतुक हा किंवा सन्मान सोहळा हा म्हणजे आमच्यासाठी एक जबाबदारीची गोष्ट आहे की तुम्ही आमचा सन्मान केला, कौतुक केलंय, तर तुम्ही आमच्यावर एक जबाबदारी दिली असं दिली आहे, शहराची दिली आहे, आमच्या वॉर्डाची दिलेली आहे, तर ती नक्कीच आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आणि आज इथं आम्हाला इथं तुम्ही बोलवलंय, आमचं कौतुक केले, त्याच्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. धन्यवाद. यानंतर लीना माने आपल्याला मी विनंती करतो, सौभाग्यवती प्रियंका कुदळे यांचा आपण या ठिकाणी सन्मान करायचा. महिला पत्रकार संघाच्या वतीने आमचा जो महिला नवनिर्वाचित नगरसेविकांचा जो सत्कार केलेला आहे, आयोजित केलेला आहे, त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करते आणि आमच्याकडून योग्य त्या कामाची ग्वाही देऊन या ठिकाणी थांबते. आपल्याला माझी विनंती, शिवानी नरळे यांना या ठिकाणी सन्मानित करूया. नवनिर्वाचित नगरसेविका सौभाग्यवती शिवानी नरळे.
महिला पत्रकार संघांनी जो आमचा सत्कार ठेवला त्याच्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करते. आणि नवीन आहे मी, पण पालिकेत गेल्यावरती असं वाटत नाही की आपण म्हणजे नवीन आहोत किंवा जसं आता अनुराधाताई म्हणत आहेत की त्या मोठ्यांमध्ये पेक्षा खूप मोठ्या आहेत, पण जरी पालिकेत गेलो आम्ही तरी पण जे आमचे ज्येष्ठ आहेत ते आम्हाला खूप सांभाळून घेतात. आम्हाला असं कधी वाटत नाही की आम्ही म्हणजे दुसरीकडे आलेलो आहोत आणि असं वेगळं काय असं वाटत नाही. तर इथून पुढे पण आम्ही जे नवीन आहोत ते त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून आम्ही योग्य पद्धतीने पालिकेचा जो काही कारभार असेल तो आम्ही पूर्ण करू असं सांगते आणि थांबते. अध्यक्ष अर्चना मेंढे आपल्याला माझी विनंती, सभापती सुप्रियाताई चांदगुडे यांना सन्मानित करण्यासाठी माझी यानंतर विनंती. खरं तर आज पिंपरी चिंचवड महिला पत्रकारांच्या वतीने आज आमचा सन्मान होत आहे. खरं तर खरंच अभिमानाची गोष्ट आहे आणि सर्व पत्रकारांना खरंच मी धन्यवाद करते आणि सर्व महिलांना, कारण ते वारंवार आम्हाला सूचना करतात. आता दादा बोलले होते की पत्रकारांची भीती वाटते. खरं तर भीतीने तुमच्याकडून आम्हाला एक प्रेरणा भेटते आणि मला असं वाटतं की तुमच्या म्हणजे जे वारंवार तुम्ही आम्हाला सांगत असता की बाबा की हे गोष्टी झाल्या पाहिजे, कारण भीती नाही वाटत आम्हाला, पुढची प्रेरणा होऊन आम्ही पुढे चालायचा प्रयत्न करतो. खरंच आमचे आत्ताच दादा प्रशांत दादा आलेले आहेत, कारण वारंवार आम्ही नवीन असलो पालिकेत, मी बिनविरोध आले असेल तरी पण आम्हाला नक्कीच मार्गदर्शन करतात की आधी जीबीची सभा असते त्यावेळेस तुम्ही कसं बोललं पाहिजे, त्या पद्धतीने आम्हाला ते वारंवार सांगत असतात. खरंच दादा तुमचे पण आभार मानते आणि सर्व पत्रकार बंधूंचे, कारण सर्व महिलांना पण मी त्यांचे पण आभार मानते का आता तुम्ही आम्हाला इथं बोलवलं आणि आमचा सन्मान केला. खरं तर सन्मान म्हणजे आमच्यावर एक तुम्ही जबाबदारी दिलेली की बाबा तुम्ही पुढे कसं चाललं पाहिजे आणि आता बोलले की तुमचं प्रशिक्षण झालं पाहिजे, तसं तरी तुम्ही शिबिर दिलं पाहिजे कसं बोलायचं काय, कारण आम्हाला अजून जास्त अनुभव नाही आहे. कारण बोलता येतं, काम करता येतं, पण तिथं उभं राहिलं की फार आम्ही घाबरून जातो. तर त्याच्यासाठी नक्की सर तुम्ही आज जसं सांगितलं त्या पद्धतीने आमच्या पक्षाच्या गोष्टी करतीलच. धन्यवाद. त्यामध्ये सत्तारूढ पक्षनेते आदरणीय प्रशांतदादा शितोळे यांचं सतत मार्गदर्शन आणि खऱ्या अर्थानं तुम्ही सांगितलेल्या अनेक गोष्टींचं आम्ही नवीन लोक ते पालन करतो. मी या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो, दरम्यान ज्यांचं नुकतंच आगमन झालंय ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सत्तारूढ पक्षनेते प्रशांतजी शितोळे यांचं जरा जोरदार करण्याने आपण स्वागत करू. त्यानंतर म्हणून मी सन्मानित करण्यासाठी विनंती करतो. या ठिकाणी माझी विनंती असेल माझं अख्खं कुटुंब मी चालवते, पण आपण कुटुंबात घर चालवताना आपण या सगळ्या गोष्टी बघतोच. पाणी आलंय का नाही, लाईट बिल किती आलंय, हे सगळं आपण बघतोच. फक्त फरक एवढाच की वॉर्ड मध्ये तेच काम करायचे पण जास्त प्रमाणात करायचे आणि ज्या अर्थी आपण घर चालवू शकतो त्या अर्थी आपण वॉर्ड मध्ये नक्कीच काम करू शकतो आणि घर आपण अगदी चांगल्या पद्धतीने सांभाळतो, सगळ्यांना जपतो, सगळं काही करतो. त्याच पद्धतीने वॉर्ड आपल्याला जपायचा आहे, माणसं जपायची आहेत आणि प्लस काम पण करायचं आहे. आणि राहिला कामाचा प्रश्न तर थोडं प्रशिक्षण दिलं तर आपण नक्कीच सगळ्या महिला आपण नक्कीच काम करू शकतो. भगिनींनी आम्हाला सत्कारासाठी बोलवलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतीये आणि बंधूंचे पण मानतीये, जे पूर्ण माझ्या मैत्रिणी म्हणजे सर्व नगरसेविका नगरसेवक आमचे प्रशांत भाऊजी, मी सर्वांचे खूप खूप आभार मानतीये. ज्या प्रकारे तुम्ही आमच्यावरती जो विश्वास टाकलेला आहे, जे आमच्यावरती काम सोपवलेलं आहे ते आम्ही खूप चांगल्या प्रकारे करण्याचं
जे आमच्यावरती विश्वास दाखवलेला आहे, त्या विश्वासाला आम्ही कधीही तुमचा तडा जाऊ देणार नाहीये. पत्रकार बंधूंना पण सांगतेय, कधी पण तुम्हाला काही पण गरज वाटली तर तुम्ही आमच्याकडे येऊ शकता. सुजाताताई बोराडे यांचं या ठिकाणी आपण झालंय. माझी विनंती असेल मंदा बनसोडे आपण सुजाताताई बोराडे यांचा या ठिकाणी सन्मान होतो. ऑडिओ व्हिज्युअल क्लिप हे आपण सर्वजण पाहूयात आणि त्यानंतर सन्मान होईल. पक्षनेते प्रशांतजी शितोळे यांचा सन्मान. राजकारणात केवळ गर्दी असून चालत नाही, तर प्रश्नांची जाण आणि धोरणांचा अभ्यास असावा लागतो. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या राजकारणातील एक असा चेहरा ज्यांच्याकडे विकासाचा ब्ल्यूप्रिंट तयार असतो. आपल्या अनुभवाच्या जोरावर सत्तेचा समतोल राखणारे आणि शहराला प्रगतीची नवी दिशा देणारे नेतृत्व सत्तारूढ पक्षनेते माननीय प्रशांतजी शितोळे. प्रशांतजींच्या कामाची पावती म्हणजे त्यांनी आजवर शहरात राबवलेले नाविन्यपूर्ण प्रकल्प. ठिकाणी पिंपरी चिंचवड महिला पत्रकार संघाच्या वतीनं त्यांना सन्मानित करत आहोत. पक्षनेते प्रशांतजी शितोळे यांना शाल सन्मान चिन्ह आणि बुके देऊन या ठिकाणी मानवतो. मी प्रवीण शेट्टी आपल्याला वतीनं महिला पत्रकार संघाच्या वतीनं आज विशेष सन्मान समारंभामध्ये आम्हाला बोलवलंय. त्यामुळं तुम्ही या सर्व भगिनींचं मनापासून कौतुक करतो. एवढ्या आमच्या सन्माननीय सर्व नगर सदस्य यांच्याबरोबर काम करणारे आपले सर्व महिला पत्रकार भगिनी आणि आमचे पत्रकार बंधू सुद्धा. आता इथे सगळे अनेक पत्रकारितेच्या क्षेत्रात गेली 15, 20, 25 वर्ष माझ्याबरोबर रिलेशन असलेले अनेक खूप लोक आहेत. त्यामुळं मला सहज आता कांबळे साहेब बसल्या म्हणले मी पण केवळ प्रश्नचिन्ह म्हणून आमच्याकडे नका बघू. आम्ही प्रश्नांना उत्तर देत असताना त्याच्या मागे बरेच इतिहास असतात. आमच्या महिला भगिनींचा जेव्हा तुम्ही मान सन्मान करत होता, प्रत्येकीचं वैशिष्ट्य वेगळं आहे. प्रत्येक कधी सरस्वती होते, कधी दुर्गा होते, कधी कालीमाता होते. आणि सगळ्यांना माहिती आहे लक्ष्मी रूपात आलेल्या सर्वच भगिनींचं रूप हे प्रत्येकाला हवंसं असतं. का तर त्याच्यामध्ये समाधान असतं, कौटुंबिक सुख असतं, त्याच्यामध्ये आपल्या कुटुंबाची प्रगती असते, आपण ज्या क्षेत्रात आहोत त्या सर्व एकंदरीत गोष्टींची प्रगती असते. त्यामुळे आपण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असताना जेव्हा नारी शक्तीचा सन्मान करतो तेव्हा खऱ्या अर्थाने वेगवेगळ्या प्रकारचं समाधान असतं. मग अशी मासुळकरतांनी अगदी छान उदाहरणं दिली की आज सीतेची नवमी आहे आणि आज तुम्ही सन्मान ठेवलाय आणि रमाई माते पालिकेत 51% महिला आहेत. त्यामुळे आम्ही सध्या अल्पसंख्याकमध्ये आहोत. आमचा आवाज कमीच आहे, परंतु तो आवाज कधी कधी ताईंनी सांगितलं आता ट्रेनिंग द्यायचं आम्हाला वाटतंय, आम्हालाही वाटतंय का द्यायचं. आपलाच आवाज दाबा निघणार. या सगळ्या दुर्गा जर झाल्या तर, परंतु कुठलीही दुर्गा मात्र आपल्याला असणारा आपला बंधू असेल, आपला पुत्र असेल, त्यांच्यावर मात्र पुत्रवत प्रेम करणार, बंधू प्रेम करणार याची देखील खात्री आहे. त्यामुळे आम्ही ठरवलंय की आता सर्वच नगरसेवकांना उत्तमरित्या ट्रेनिंग दिलं पाहिजे. काय जगताप विजयराव उर्फे माईचा ताबा घ्यायचा. नंतर मनोरंजनाची धुरा तुमच्याकडे आहे, आपण सन्मान करूया.
एकदा आपल्याला विनंती करतो. पुन्हा एकदा मातोश्री महानगरपालिकेत उद्योग व्यवसायामध्ये शिवला फरसाण या विकून त्यांचा उदरनिर्वाह होतो. तरीही अतिशय यानंतर ॲक्च्युली मी विठ्ठल हॉस्पिटल मोशी इथून CEO तृप्ती हडवळे म्हणून इथे आलेली आहे. ॲक्च्युली दिस अवॉर्ड गोज टू विद्वत्ता आणि सौंदर्य याची अप्रतिम कलाकृती असलेल्या आमच्या भाग्यश्री लहाने मॅम. ॲक्च्युली ऑन बिहाफ ऑफ हर मी हा म्हणजे सन्मान स्वीकारत आहे. आणि ॲक्च्युअलमध्ये जे पिंपरी चिंचवड महिला पत्रकार संघ यांनी हा जो आयोजित केलेला प्रोग्राम आहे त्यासाठी मॅमच्या वतीनं मी खूप खूप धन्यवाद करते. आणि मॅमकडून एक प्रॉमिसही करते की ज्या पद्धतीने ते एवढ्या कमी वयामध्ये 150 खाटांच्या मालकीन होऊन आरोग्य क्षेत्रामध्ये स्वतःचं म्हणजे भाग्यश्री लहाने हे नाव त्यांनी गाजवलेलं आहे, त्याच पद्धतीने आम्ही तत्पर सेवा सर्व लोकांना पिंपरी चिंचवडच नाही तर पूर्ण आपल्या एरियामध्ये आम्ही देऊ ही तुम्हाला शाश्वती देते. थँक्यू सो मच ऑन बिहाफ ऑफ भाग्यश्री मॅम. थँक्यू सो मच. विनंती करतो. पत्रकार गुगे आपल्याला विनंती आहे. सोनवणे भारी मान पक्षनेते प्रशांत शितोळे, स्थायी समितीचे सभापती अभिषेकजी बारणे आणि सगळ्या महिला नगर सदस्य इथे मॅक्झिमम महिला नगर सदस्य उपस्थित राहिला आहे. याबद्दल खरं तर मनापासून त्यांचे या आभार आणि धन्यवाद देतो. आज या व्यासपीठावरती अनेकांनी अनेक मतं मांडली. म्हणजे खूप गोष्टी आमच्या बाळासाहेब ढसाळांनी की काय अपेक्षित आहे तुमच्याकडनं या शहरासाठी म्हणून सगळं मांडलं, काय केलं गेलं पाहिजे हे पण मांडलं. हे मांडत असताना हा पत्रकार संघाचा व्यासपीठ आहे. या व्यासपीठाच्या पत्रकार संघात पत्रकारांच्या साठी म्हणून तुमच्यापर्यंत आमच्या भावना पोहोचवण्याचं कामही झालं पाहिजे म्हणून फक्त रात्रक्षण 2 मिनिटं फक्त मी तुमची घेणार. गेले 40-42 वर्ष मी इथं पत्रकारिता करतो. अनेक जण मी म्हणजे हे झालेले म्हणजे एक सुंदरसं उदाहरण सांगायचं झालं तर शीतल वर्णेकर. आज मला पहिल्यांदा मी त्यांना बघितलं पण त्यांच्या पहिल्या अपक्ष निवडणुकी लढवलं त्याची पत्रकं मी छापली. म्हणजे हा की अनेक गोष्टी ह्या शहराच्या 42 वर्षामध्ये अभ्यास आल्यात. काय हे केलं बाळासाहेबांनी ज्याबद्दल सांगितलं की हे शहर विकसित कसं झालं पाहिजे, कशा पद्धतीने हे झालं पाहिजे. अण्णासाहेब माकरांचे हेतू काय होते, डॉक्टर घारे नंतर आले त्यांचा हेतू काय होता, हरनाम सिंग प्रशासक होऊन आले त्यांचा हेतू काय होता, ते आत्ताचे फार अगदी सूर्यवंशी सरांपर्यंत प्रत्येकाने आपापली भूमिका आणि आपापला एक मत इथं मांडण्याचा प्रयत्न केला आणि हे केलं. हे शहर खूपच सुंदर ह्या सगळ्या तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नांना किंवा जे मागे होऊन गेले त्या सगळ्यांच्या प्रयत्नात खूप सुंदर झाले. पण एक खंत परत अजून एक व्यक्त करतो की पत्रकार म्हणून तुम्ही एक म्हणजे कोणाला सहकार्य कदाचित केलेलं असेल, काही केलेलं असेल, पण ते सहकार्य म्हणजे पत्रकारितेला सहकार्य आहे का? इथपर्यंत हा कार्यक्रम अतिशय सुंदर यशस्वी करून दाखवला. त्यामुळे अर्चना मॅडम, आमच्या श्रद्धा प्रभूने, माधुरी कोराड किंवा श्रद्धा कोतवाल किंवा मंदा बनसोडे, ह्या सगळ्या लीना, ह्या सगळ्यांचं जेवढं मनापासून कौतुक करावं तेवढं थोडं आहे. या सगळ्यांना पण मी खूप मनापासून धन्यवाद देतो.
तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्यांना विनंती, फक्त एक ग्रुप फोटोसाठी आपण वरती